नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण बघणार आहोत 13 जुलैच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी. सुरू करण्याच्या आधी, इफ पीपल आर नॉट कॉलिंग यू क्रेझी, यू आर नॉट थिंकिंग बिग इनफ. जोपर्यंत तुम्हाला क्रेझी नाही म्हणणार, तोपर्यंत तुम्ही मोठे विचार करणारच नाही. ठीक आहे? कारण की क्रेझी असलेले लोकच जास्त मोठे विचार करतात, हे लक्षात ठेवा. आणि तसे तुम्ही क्रेझी आहात कारण की स्वतःहून तुम्ही एम-पी-एस-सीच्या फील्ड निवडलेली आहे आणि एम-पी-एस-सीच्या फील्डमध्ये स्वतःला परिपूर्ण पद्धतीने तयारी करताय, तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही चालू ठेवा तुमचा प्रयत्न. बघा, आज महत्त्वाची घडामोडी अशी होती, की पाथरपुंज महाराष्ट्राचे नवे चिरापुंजी म्हणून घोषित झालेलं आहे किंवा नोंद झालेली आहे किंवा बऱ्याचदा त्याला ओळखलं जात आहे. तर पाथरपुंज महाराष्ट्राचे नवे चिरापुंजी याचा अर्थ काय? तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज जे गाव आहे, ओके, गेल्या दीड शतकापासून म्हणजे साधारणतः 15 वर्षापासून तिथं विक्रमी पर्जन्याची नोंद होत आहे. ठीक आहे. आता ही गोष्ट जिओग्राफीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि करंट अफेअर्सच्या सुद्धा पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची आहे. ठीक आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार जर बघितलं तर 2019 हे वर्ष सर्वाधिक ठरले होते. त्यावर्षी पाथरपुंजमध्ये जवळपास 9,320 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजे साधारणतः 932 ओके सेंटीमीटर. 932 सेंटीमीटर म्हणजे अगदी आंबोलीपेक्षाही जास्त. ठीक आहे. तर साधारणतः 2015 मध्ये कधी-कधी 2015 मध्ये 4,327 मिलीमीटर पाऊस पडला होता. ठीक आहे. म्हणजे साधारणतः चांदोली आणि धनगरवाडा या पर्जन्यमानाच्या केंद्राच्या तुलनेत म्हणजे आता चांदोली वगैरे हे सगळा पट्टा कुठे आहे तर सांगलीच्या जवळ आहे. ठीक आहे. आणि चांदोली हे विसरू नका, की चांदोली जे धरण आहे, ते चांदोली धरण एक प्रकारे नॅशनल पार्कचा सुद्धा एक भाग आहे. त्या ठिकाणी टायगर प्रोजेक्ट सुद्धा आहे. राइट. सह्याद्री टायगर प्रोजेक्टचा सुद्धा तो एक भाग आहे आणि चांदोली एक नॅशनल पार्क सुद्धा आहे. त्यामुळे चांदोलीच्या प्रदेशात असलेले जे काही पाथरपुंज नावाचं जे गाव आहे ते महत्त्वाचं ठरलेलं आहे. ठीक आहे. खूप जबरदस्त पाऊस या ठिकाणी पडत आहे. म्हणजे साधारणतः 10 जुलै 2026 अखेरपर्यंत 2,100 मिलीमीटर पावसाची नोंद इथं झालेली पण आहे आणि अजून उर्वरित मान्सून या ठिकाणी होणं बाकी आहे. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारं जे ठिकाण आपण जे म्हणू ते पाथरपुंज नावाचं आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडणारं जे गेल्या 15 वर्षाचं जे ठिकाण आहे ते पाथरपुंज आहे. आता आंबोली नाही. आतापर्यंत आंबोली होतं. आंबोलीला कन्सिडर केलं जायचं पूर्ण जिओग्राफीच्या दृष्टिकोनातनं. पण गेल्या 15 वर्षामध्ये विक्रमी पर्जन्याची नोंद पाथरपुंजमध्ये झालेली त्या ठिकाणी दिसतीये. ठीक आहे. आता आपण हे डायरेक्ट नाही म्हणू शकत, की आंबोली आता इथून पुढे नाहीच आहे म्हणून. जिओग्राफिकली जर बघितलं शिक्षणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी म्हणजे जीएसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोलीत पडतो. ठीक आहे. सर्वात जास्त पाऊस आंबोलीत पडतो. पण जर फक्त एवढंच विचारलं, की 15 वर्षात कुठं सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे? तर सर्वात जास्त पाऊस हा कुठं पडलेला तर पाथरपुंजला पडलेला आहे. ठीक आहे. चलो. तर पश्चिम घाटामध्ये उंच डोंगर रांगा, घनदाट जंगले आणि ह्या सगळ्या भौगोलिक रचनेनुसार या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. तर सह्याद्रीमध्ये एक प्रकारे प्रतिरोध पर्जन्याचा पाऊस पडत असतो. कशाचा? तर प्रतिरोध पर्जन्याचा. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हर्मुझच्या खाडीमध्ये, हर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. बऱ्याच दिवसापासून हे दोघे देश शांत होते. पाकिस्तानच्या मदतीने हे दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. शांततेचा करार झाला होता. परंतु होतंय काय, की त्यामध्ये हर्मुझची जी समुद्रधुनी आहे, त्या हर्मुझच्या समुद्रधुनीमधून अमेरिकेचा पाठिंबा असलेले देश मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणून काय करतायत? आयात करतायत आणि निर्यात करतायत. तर त्यांचा प्रवास तिथं चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जर थोडासा विचार केला, तर नुकतंच आम्ही इराणमध्ये त्यांचे जे त्यांचे जे राष्ट्रपिता होते, त्यांची अंतिम यात्रा वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. अंतिम दर्शन सुरू होतं आणि त्याच वेळेस अमेरिकेने त्यांची थोडीशी खोड काढायचा प्रयत्न केला. आता ऑब्व्हियसली इराण त्याच्यावर भडकणार आणि इराणने तिथल्या काही महत्त्वाच्या जे काही मालवाहू जहाजा होत्या, त्या मालवाहू जहाजांवरती हल्ला केला. त्याचा निषेध म्हणून अमेरिकेने सुद्धा इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली आणि जस्ट 2-3 दिवसापूर्वी अक्षरशः पाऊस पडेल एवढा 140 ठिकाणांवरती अमेरिकेने एवढे बॉम्बार्डिंग करून ठेवली, की इराणने सुद्धा अमेरिकेच्या जिथं-जिथं तळ होते, त्या सगळ्या तळांवरती इराणने सुद्धा काय केलं? हल्ले केले. म्हणजे थोडक्यात काय आता बघा, आता ह्या गोष्टीवरती आपल्याला खूप जास्त फोकस नाही ठेवायचा. कारण की आता हर्मुझ हे मला तरी असं वाटतं, की गेल्या 4-5 महिन्यापासून एक सगळ्यात महत्त्वाची अशी समुद्रधुनी बनलेली आहे. आज ना उद्या याच्यावरती साधा सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण एक लक्षात ठेवा, भारताच्या दृष्टिकोनातनं थोडीशी या ठिकाणी बेचैनीची गोष्ट आहे. कारण की भारतातील भरपूर सारे लोक मर्चंट नेव्हीमध्ये काम करत आहेत आणि मर्चंट नेव्हीमध्ये अनेक ज्या शिपवरती हल्ले होत आहेत, त्या प्रत्येक शिपमध्ये कुठं ना कुठेतरी एखादा भारतीय व्यक्ती किंवा 5 ते 10 भारतीय व्यक्ती असतातच. त्याच्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातनं ह्या इराणच्या हल्ल्याचा जो निषेध आहे तो करण्यात आलेला आहे. कारण की इराणचे जे नेव्ही आहे, ते इराणची नेव्ही त्या ठिकाणी जाणाऱ्या
इव्हन सायप्रसचा झेंडा असलेल्या देशावरती सुद्धा त्यांनी काय केलंय, हल्ला केलाय. का तर बाबा सायप्रसला अमेरिकेचा पाठिंबा आहे म्हणून. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे, छोट्या-छोट्या कारणांमुळे अमेरिकेचा त्या ठिकाणी बोलबाला आहे. अमेरिकेचे मित्र देश त्या ठिकाणी व्यापार करतायत आणि त्याचा त्यांना काही फायदा होत नाही. म्हणून ते काय करतायत, त्याच्यावर हल्ले करतायत. पण त्याच्यात निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यात आपले भारतीय लोक सुद्धा त्या ठिकाणी येतायत. त्याच्यामुळे एक चिंताजनक गोष्ट या ठिकाणी आहे. मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, आपले 4 विषय जसं की भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, इतिहास यांची केजी रेंज बॅच 2 आपली चालूच आहे. पण त्यासोबत बऱ्याचशा विद्यार्थ्यांची डिमांड होती, सर पी-वाय-क्यूची बॅच सुरू करायची. तर पी-वाय-क्यूच्या बॅचसाठीच आपण 360 पी-वाय-क्यू डिकोडिंग बॅच या ठिकाणी आणलेली आहे. मिशन 360 डिग्री पी-वाय-क्यू डिकोडिंग. तर आपण ही बॅच जी आहे ना, ती ₹699 देतोय. पण एक खास गोष्ट तुम्हाला एक सांगेल, ती म्हणजे अशी, की फक्त 14 आणि 15 तारखेला, ठीक आहे, 14-15 तारखेला आपण ही बॅच फक्त ₹499 त्या ठिकाणी सिस्टममध्ये दाखवलेली आहे. त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर ही बॅच परचेस करा. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी रोज आपले 3 लेक्चर्स घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. एक लेक्चर आपलं तुमचं पूर्णपणे लाईव्ह घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिओग्राफीचं लेक्चर तुमचं रात्री 8 वाजताच राहील. त्याबद्दल YouTubeवरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची न्यूज या ठिकाणी आली होती, की फॉर्च्यूनच्या फॉर्च्यून इंडियाच्या सर्वात प्रभावशाली महिला 2026च्या यादीमध्ये नीता अंबानी या प्रथम आलेल्या आहेत. त्यांचा नीता अंबानींचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला होता. ठीक आहे. तर रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दूरदृष्टी किंवा प्रभावी नेतृत्व, सर्वसमावेशक विकास, त्याचबरोबर बऱ्याचशा ज्या NGOज वगैरे आहेत किंवा त्यांनी गरिबांसाठी ज्या केलेल्या सेवा आहेत, यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. म्हणून मोस्ट पॉवरफुल वुमन हा प्रमुख उपक्रमाचा एक सोहळा नुकताच आयोजित झाला आणि त्याच्यामध्ये नीता अंबानी त्यामध्ये नीता अंबानी यांचा प्रथम नंबर लागलेला आहे. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, की जवळपास त्याचा डाटा इथं आलेला आहे, की त्यांनी 2025-26 मध्ये सामाजिक उपक्रमासाठी 2248 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून आणि एक समाजसेविका म्हणून ते आता सध्या उदयाला येत आहेत. ठीक आहे. चला, या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. वन लाइनर मध्येच हे सगळ्या गोष्टी सेट होतील. उसके बाद दिल्ली 120व्या क्रमांकावरती आलेली आहे 173 सिटीज मधून. म्हणजे कशामध्ये, तर ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये. मी परत एकदा सांगतो, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये दिल्ली कितव्या नंबरवरती आहे, तर 120व्या नंबरवरती आहे. ठीक आहे. आता एक कायम लक्षात ठेवा, ठीक आहे, कायम लक्षात ठेवा, हे ज्या काही गोष्टी असतात ना, त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता लिव्हेबिलिटी म्हणजे काय, की जिथं तुम्ही आरामशीर जगू शकता, जिथं तुम्ही खरंच राहण्यासारखं तिथं वातावरण असतं, असा भाग. आता साधारणतः 120व्या रँकवरती दिल्ली आहे, 121व्या रँकवरती मुंबई आहे, 123व्या रँकवरती चेन्नई आहे आणि बेंगळुरू 127व्या रँकवरती आहे. ठीक आहे. तर टॉप लेवलवरती म्हणजे सगळ्यात फर्स्ट लेवलवरती आहे कोपनहेगन, जी की डेन्मार्कची राजधानी आहे. ठीक आहे. मोस्ट लिव्हेबल सिटी. त्याच्यासोबत व्हिएना, जी की ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे, आणि मेलबर्न, जी ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. म्हणजे व्हिएना ही 2nd नंबरवरती आलेली आहे आणि मेलबर्न ही 3rd नंबरवरती आलेली आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ग्लोबल लाईव्हलीहूड इंडेक्स 2026 असं याचं पूर्णपणे नाव आहे. हा एक नवीन इंडेक्स खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये 173 देशातील 173 नाही म्हणता येणार, 173 सिटीचं काय केलं, त्यांनी एक इव्हॅल्युएशन केलं, की तिथं कोण कोण कशा कशा पद्धतीने राहू शकतात. ठीक आहे. म्हणजे साधारणतः हळूहळू डेव्हलपमेंट करत आहेत. आता बघा, साधी सिंपल गोष्ट, कोण कोण कसं कसं आहे हे सगळ्यात गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे 2 शहरं आहेत, डेन्मार्क, ठीक आहे, आणि व्हिएना असं या ठिकाणी आहे. त्याचबरोबर स्वित्झर्लंडचं झुरिच आणि ऑस्ट्रेलियाची सिडनी. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 ही शहरं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. पहिल्या नंबरवरती कोपनहेगन, दुसऱ्या नंबरवरती व्हिएना, तिसऱ्या नंबरवरती मेलबर्न, चौथ्या नंबरवरती सिडनी आणि 5व्या नंबरवरती झुरिच. आणि भारताच्या ज्या सिटीज आहेत, त्या भारताच्या सिटीज मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. पहिल्या नंबरवरती म्हणजे भारतात जर बघितलं गेलं तर दिल्ली 120व्या नंबरवर, दुसऱ्या नंबरवरती म्हणजेच टोटल इंडेक्समध्ये दुसरा नंबर आपण नाही म्हणू शकतो, पण टोटल इंडेक्सवरती 121व्या नंबरवरती मुंबई, मुंबई नंतर येतं चेन्नई, चेन्नई नंतर येतं बेंगळुरू. ठीक आहे. तर हे 4 सिटीज लक्षात ठेवायच्या आहेत. जगातील 173 73 सिटीजपैकी हे 4 सिटीज आपल्या भारताच्या या ठिकाणी आहेत. तर सर्वसामान्य परिस्थितीमध्ये बघितलं गेलं तर ह्याच्यामध्ये 5 मुख्य मूल्यांकन किंवा 5 निकष या ठिकाणी पकडले जातात. हे कोण तयार करतं, तर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट नावाची एक संस्था आहे. मी इथंच सांगितलं, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट. ठीक आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट नावाची एक संस्था आहे.
जी ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स तयार करते. ओके. त्याच्यामध्ये 25% वेटेज जे आहे ना, तेच स्थैर्याचं आहे. म्हणजे गुन्हेगारी, दहशतवाद, लष्करी संघर्ष आणि नागरी अस्थिरता यांचे मूल्यमापन करण्यासाठी. सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जपवणूक याच्यामध्ये हवामान, सामाजिक निर्बंध, सांस्कृतिक संधी या सगळ्यांचा भाग. आरोग्य सेवा मध्ये सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा, औषधे, सार्वजनिक आरोग्य सेवांची गुणवत्ता. पायाभूत सुविधाचा 20% रेशो आहे आणि शिक्षणाचा 10% रेशो आहे. ठीक आहे, शिक्षणाचा 10% रेशो आहे. म्हणजेच निकष आणि त्यांचा वाटा. ओके, निकष आणि त्यांचा वाटा. त्यांचा एक बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. स्थैर्य, सांस्कृतिक आणि पर्यावरण, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि शिक्षण. हे निकष लक्षात ठेवा. आणि या निकषानुसार हा वार्षिक निर्देशांक जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या दिल्लीनं 120व्या नंबरवरती स्थान मिळवलेलं आहे. ठीक आहे. तर हा एक महत्त्वपूर्ण इंडेक्स या ठिकाणी जाहीर झाला होता. बरेचदा आपण असा विचार करतो की आपण चंद्रावरती जाणार किंवा मंगळावरती जाणार आणि सध्या आपण भारत ॲज अ ह्युमन बिंग, ओके, भारत सुद्धा या रेसमध्ये आहेच म्हणा. ॲज अ ह्युमन बिंग आपण सध्या एक महत्त्वपूर्ण मिशनच्या मागे लागलेलो आहे ॲज अ ह्युमन, की आपण जे रॉकेट लॉन्च करू ते रॉकेट, ओके, लॉन्च केल्यानंतर त्याच्या तोंडावरती किंवा त्याच्या डोक्यावरती न पडता ते परत जसं जसं लॉन्च झालेलं आहे तसंच ते खाली यावं आणि तसंच ते एकदम स्टेबल राहावं. यासाठी तुम्ही कधी बघितलं असेल की स्पेसएक्स नावाची जी एलन मस्क नावाची एक व्यक्ती आहे, त्याचा जो कंपनी आहे स्पेसएक्स, बऱ्याचदा रॉकेट असं लॉन्च करत असते. त्यातले भरपूर सारे रॉकेट अनसक्सेसफुल होतात, काही सक्सेसफुल होतात. हे का चाललंय? कारण की स्पेसएक्स प्रयत्न करते की आपण भविष्यामध्ये चंद्रावरती जाऊ, चंद्रावरती आपली स्वतःची एक वसाहत तयार करू आणि कुठं ना कुठेतरी त्या चांदोमामाच्या मागे सगळी दुनिया लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये चीन सुद्धा आता या ठिकाणी पुढे गेलेला आहे आणि चीनने सुद्धा एक लाँग मार्च, ओके, चीनने एक लाँग मार्च नावाचं एक स्पेस टेक बनवलेलं आहे की ज्याच्यातून तो, आणि ते सक्सेसफुल पण केलेली आहे की त्याने एक असं रॉकेट तयार केलं की जे रॉकेट वरती तर जाईल, परंतु परत खाली येताना बरोबर जसं वरती गेलेलं आहे तसंच ते खाली येईल आणि बरोबर ह्या प्लॅटफॉर्मवरती काय होईल ते, ओके, एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने उभं राहील. म्हणजे हा जो प्रयत्न आहे, ओके, हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न आता सध्या चीनने केलेला आहे आणि चीनने त्या मिशनचं नाव दिलेलं आहे लाँग मार्च. लक्षात ठेवा. काय दिलेलं आहे? लाँग मार्च. लाँग मार्च 10B रॉकेट. ठीक आहे. हे रॉकेट नुकतंच काय झालेलं आहे, सक्सेसफुली त्यांनी टेस्टिंग घेऊन कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे स्पेसमध्ये पुढे जाऊन चीन सुद्धा आता या चंद्रावरती जाणं किंवा रॉकेटला, म्हणजे रिएंट्री रॉकेट जे असतात, ठीक आहे, त्या रिएंट्री रॉकेटला डेव्हलप करणं किंवा त्याला, ओके, रियुजेबल रॉकेट आपण असं म्हणू शकतो, त्याला आपण त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. ठीक आहे. बऱ्याचदा आता त्याची मेकॅनिझम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. ओके. बरेचदा मेकॅनिझम तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे आता हे जे रॉकेट आहे, हे रॉकेट समुद्रातील प्लॅटफॉर्मवरती यशस्वी लँडिंग पण करू शकतं आणि प्रक्षेपण पण करू शकतं. ठीक आहे. चीनचा अत्याधुनिक मध्यम ते हेवी लिफ्ट रॉकेट आहे, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा बूस्टर त्यांनी योग्य पद्धतीने सेट केलेला आहे आणि भविष्यामध्ये, ठीक आहे, भविष्यामध्ये बघा इथं दिलेलंच आहे की चीन मानवसहित चंद्र मोहीमला बळकटी देत आहे आणि 2030 पर्यंत चंद्रावरती मानव उतरवण्याच्या उद्दिष्टाला तो काय करत आहे? प्रयत्न करत आहे. सगळेजण चंद्राच्याच मागे हात धरून लागलेले आहेत बाबांनो. ठीक आहे, बघूया. ज्यावेळेस ते मिशन व्यवस्थित जाईल त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग होता ज्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे, ओके, औपचारिकीकरण डेव्हलप, ओके, औपचारिकीकरण योजना आता सध्या डेव्हलप झालेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2 लाख क्रेडिट संलग्न लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ही योजना सुरू झाली होती, ज्याच्यामध्ये आपण सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचं औपचारिकीकरण डेव्हलप करत होतो. जे छोटे अन्न प्रक्रिया क्षेत्र आहे, त्या अन्न प्रक्रिया क्षेत्रांना आपण एक चांगलं बॅकअप बनवून देण्यासाठी, स्पेशली कोणासाठी, तर एक जिल्हा एक उत्पादन, गट पायाभूत सुविधा, सेल्फ हेल्प ग्रुप सदस्यांसाठी किंवा बॉन्डिंग किंवा मार्केटिंग सहाय्य मिळवण्यासाठी, अशा गोष्टींसाठी आपण काय करतोय, छोटे जे काही उद्योजक आहेत, त्या उद्योजकांना बॅकअप करण्यासाठी 2020 मध्ये ही योजना सुरू केली होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 लाख काय झालेले आहेत, क्रेडिट संलग्न लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि ही गोष्ट खरंच चांगली आहे. त्याच्यामध्ये आर्थिक वाटणी कधी-कधी कशा पद्धतीने केली जाते ते बघा. जर सामान्य राज्य असतील तर त्यांना केंद्र 60% पुरस्कार म्हणजे पुरस्कृत करते आणि राज्य 40%. ईशान्य आणि हिमालयातल्या राज्यांना 90 आणि 10चा रेशो आहे. ठीक आहे. आणि विधानसभा विना असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत ते पूर्णपणे 100% सरकारच्या निधीवरती ते लोक चालतात. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की इथं हा झाला तुम्हाला या योजनेअंतर्गत असलेला आर्थिक वाटणीचा नमुना. हा फक्त आर्थिक वाटणीचा नमुना लक्षात ठेवा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
ओके, ही एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि ज्याला ऑलरेडी 10 जुलैला PIB वरती सुद्धा पब्लिश केलं गेलं होतं. ठीक आहे. जवळपास 2 लाख क्रेडिट या ठिकाणी डेव्हलप झालेले आहे आणि युनियन मिनिस्टर ओके, चिराग पासवान ओके, यांनी ही स्कीम ने जे अचीव्हमेंट केलेली आहे ती जाहीर केलेली आहे. ठीक आहे. तर त्यामुळे चिराग पासवान यांना सुद्धा लक्षात ठेवा. ओके, बेसिक पॉइंट लक्षात ठेवा कारण की आज जाऊन आता तुम्ही सध्या भेसळयुक्त जमाना तुम्ही बघतच असाल, की अन्न प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होते आणि ही भेसळ आपल्याला थांबवणं खूप गरजेचे आहे आणि ह्या थांबवण्यासाठीच आता आपण सध्या काय करतोय, ॲक्टिव्हिटी करत आहोत. तर कुठे ना कुठेतरी हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, ह्यांना विसरायचं नाही. चला, तर नेक्स्ट आहे परत एकदा आणि खूप इम्पॉर्टंट असेल ओके, एरेंडिल मिशन. ओके, हे एक तयार केलेलं एक मिशन आहे, की ज्याच्यामध्ये आपण एक मोठा आरसावरती पाठवणार आहोत. आपण म्हणजे आपण नाही, अमेरिका. अमेरिकेने ग्रीन सिग्नल दिलेला आहे. ओके, कशासाठी? तर एक जायंट मिरर आपल्या ऑर्बिटमध्ये पाठवायचा. एक मोठा आरसा आपल्याला ऑर्बिटमध्ये पाठवायचा आहे. आता या आरशाचा काय उपयोग होणार? तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की पृथ्वीवरती सूर्य आणि सूर्यामुळं रात्र आणि दिवस आपल्याकडं तयार होतो. सूर्य आला की आपल्याकडं दिवस, सूर्य पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला गेला की आपल्याकडं रात्र. म्हणजे दिवस रात्रीचं हे चक्र चालत असतं. परंतु जर आपण समजा एखादं यान बाजूला एक एक यान असं बाजूला किंवा वरती आपण सोडलं, म्हणजे जस्ट इमॅजिन करा, की इथं मोठा सूर्य आहे. ठीक आहे. या साईडला सूर्य आहे आणि या साईडला आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. आपली पृथ्वी इथे आहे. आणि आपण जर एखादं सॅटेलाइट इथं जर सोडलं, ठीक आहे, किंवा इथे एक सॅटेलाइट सेट केलं, तर सूर्यापासून येणारी जी किरणं आहेत, ही किरणं हे सॅटेलाइट काय करू शकतं, याच्या बॅक साईडला आता ऑब्व्हियसली सूर्य या साईडला आहे त्यामुळे इकडे दिवस असणार आणि या ठिकाणी रात्र असणार. तर जी साईड रात्रीची आहे, ओके, जी साईड रात्रीची बाजू आहे, रात्रीच्या बाजूच्या भागामध्ये काय होईल, तर हे सॅटेलाइट प्रकाश परावर्तित करेल. म्हणजे सूर्यापासून आलेले जे प्रकाश आहे, तो परावर्तित करून इकडं देईल. तर अशा आगळ्या-वेगळ्या कन्सेप्टमध्ये आगळ्या-वेगळ्या कन्सेप्टचं असलेलं एक मिशन आहे. त्याला एरेंडिल 1 मिशन असं म्हणलं जातं. एरेंडिल मिशन 1 म्हणजे अंतराळातील प्रकाश आरसा म्हणू आपण त्याला. सूर्यप्रकाश वळवणारे तंत्रज्ञान म्हणजे सूर्यप्रकाशाला आपल्याकडे घेऊन येणे किंवा सूर्यप्रकाशाला आपल्याकडे काय करणे, सूर्यकिरणं आपल्या पृथ्वीवरती परत परावर्तित करणे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ही एक चांगलं मिशन आहे. परंतु थोडंसं याला विरोध पण होतोय कारण की याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे चान्सेस जास्त असण्याचे किंवा होण्याचे चान्सेस या ठिकाणी वर्तवले जात आहेत. पर्यावरणवाद्यांना किंवा पर्यावरणवादी या मिशनला थोडेसे विरोध करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. फक्त लक्षात ठेवा, की एरेंडिल मिशन कशा संदर्भात आहे, तर एक आरशाच्या संदर्भात आहे. हा आरसा आपण पृथ्वीच्या बाहेर आपल्या अवकाशामध्ये सोडणार आहोत आणि सूर्याचं जे किरणं येतात, ते किरणं रात्रीच्या वेळेस आपल्याकडं परावर्तित करून आपल्याला सूर्यकिरणाचा कसा फायदा होईल किंवा सूर्यकिरणांचा आपण कसा रात्री सुद्धा वापर करू शकतो, याबद्दल हे मिशन आहे. तर याच्यावरती अजून डिटेल इन्फॉर्मेशन पुढे भविष्यात येईलच, पण हे महत्त्वपूर्ण असा भाग तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचा आहे. चला, तर हे झालं तुमचं आजचं लेक्चर. जाता-जाता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगेल, की आपली KG रँकची बॅच तुमची आजपासून आजच शेवटचा दिवस आहे. तर 14 जुलैला तुम्हाला ही बॅच फक्त ₹1800 ला मिळेल. उद्यापासून ही बॅच तुम्हाला ₹2999 ला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 4 विषय मिळतायत आणि आपल्याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 6 महिने तुम्हाला हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी सिस्टमॅटिकली चालतील. त्यामुळे हा भाग विसरू नका. आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे ऑलरेडी बॅच डेव्हलप झालेली आहे. भारतीय भूगोल तुम्हाला मॅप रीडिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दिलेला आहे. ही बॅच तुमची आता ₹499 ला लवकरच होईल. त्यामुळे ही पण बॅच लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करा. बाकी किरण गुरुजी ॲप्लिकेशन जर अजून डाउनलोड केला नसेल, तर खूप मोठी चुकी करताय. लवकरात लवकर किरण गुरुजी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कारण की चालू घडामोडीचे जे लेक्चर्स आहेत, ते किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती सुद्धा आम्ही काय करणार आहोत, तर त्या ठिकाणी अपलोड करून देणार आहोत. तर धन्यवाद. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.